देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी। मंत्री अश्विनी वैष्णव यांची पत्रकार परिषदेत माहिती। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली। हल्लेखोर दादरमध्ये लपल्याची माहिती। शोधासाठी पोलिसांच्या 10 टीम रवाना। सैफ अली खानवर धारदार शस्त्रानं 6 वार, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम। मणक्याजवळ खुपसलेली तीक्ष्ण वस्तू काढली बाहेर। सैफवरील हल्ला बिश्नोई गँगकडून झालाय का? या दिशेनेही तपास। काळवीट शिकार प्रकरणाचे सैफवरही आरोप। सैफवर हल्ला म्हणजे मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं लक्षण। शरद पवारांचा हल्ला बोल तर राज्यात कायदा सुव्यवस्था उरलेली नसल्याची राऊतांची टीका। सैफ अली खानवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग। जीवे मारण्याच्या हेतूनच वार। जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा।